पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आलू पराठा। त्यासाठी घेतलेले साहित्य 5 बटाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, एक कांदा घेतलेला आहे कट करून, हिरवी मिरची घेतलेली आहे मी कुटून घेतलेली आहे, 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि थोडा आल्याचा तुकडा टाकलेला आहे। ओवा घेतलेला आहे मी अर्धा चम्मच, जिरे घेतलेले आहे 1 चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, चिमूटभर धना पावडर घेतलेले आहे आणि हिंग घेतलेला आहे चिमूटभर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। पाणी मी उकळायला ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे। मी आता याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते। आता मी बटाटे उकडायला टाकत आहे। आता झाकण लावून घेते। 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे लवकर शिजून जाते। बटाटे शिजेपर्यंत मी पीठ मळून घेते। मी पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत, मस्त येतात। थोडंसं मीठ टाकते। थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि चांगलं व्यवस्थित मळायचं म्हणजे चांगले पराठे येतील। आता मस्त गोळा होतोय। आता मी याच्यामध्ये 1 पळी तेल टाकते। तेल थोडं जास्तच टाकलंय म्हणजे पीठ लवकर मऊ होऊन जाईल। आता पीठ मळून झालेलं आहे, मी हे 5 मिनिटं झाकून ठेवते। बटाटे शिजून झाले, आता मी याचे साल काढून घेते। आता हे मी मॅश करून घेते। मॅश करून झालेलं आहे। मी आता बटाट्याचं सारण करून घेते। 1 पळी तेल टाकलं आहे, ते आता गरम झालेलं आहे। मी आता जिरे टाकते, कांदा, मस्त मिक्स करून घेऊ। आता चांगलं मिक्स झालं आहे। आता मी कुटलेलं ते हिरवी मिरची टाकते, हळद, हिंग, धना पावडर आणि ओवा। आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता मी थोडंसं मऊ होऊ देते। आता चांगलं झालेलं आहे मऊ। आता मी काढून घेते। मॅश केलेले बटाटे मी त्याच्यामध्ये हे कांदा तीळ टाकून घेते। आता हे चांगलं मिक्स करून घेते। कांदा ते मी याच्यामध्ये असं तळून घेतल्यासारखं केलंय का, तर मला कचकच आवडत नाही म्हणून मी ते तळून घेतलं होतं। आता कोथिंबीर टाकते। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। थोडं थंड होऊ देते आणि पराठे बनवायला तयार करते। पीठ मस्त मऊ झालेलं आहे। आता पराठा लाटते। छोटासा गोळा घेतलेला आहे मीडियम साईजचा। खोलगट वाटी करून घेतलेली आहे अशी। याच्यामध्ये सारण भरते बटाट्याचं।
आता मी पीठ लावून घेते दोन्ही साईडने. हलक्या हाताने मी लाटून घेते. जास्त मोठा नाही बनवणार, मीडियम साईजचा बनवणार आहे. पराठा लाटून झालेला आहे. आता मी तव्यावर थोडं तूप टाकते. आता मस्त खालची साईड भाजून झालेली आहे. आता मी थोडंसं तूप लावते चारी बाजूने. थोडा मस्त लालसर होते ते मस्त छान लागतो. पराठा मस्त भाजून झालेला आहे दोन्ही साईडने. आता मी काढून घेते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.